स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। हाय सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज होती थोडी किचन क्लिनिंग, तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया, जेणेकरून म्हणजे आपण जेव्हा आपल्या गॅस स्टोवच्या वरती जेव्हा खिडकी असते ती खिडकी खूप खराब होते। आणि बघा ही म्हणजे या खिडकीमध्ये गॅस स्टोव म्हणजे आम्ही इथे येऊन 3-4 महिने झाले, पण तरीसुद्धा खिडकी इतकी घाण झाली, कारण आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो तेव्हा ते फोडणीचं जे काही धूर वगैरे असतो सगळं त्या खिडकीवर बसतो आणि ती खिडकी खूप खराब होते। तर चला म्हटलं आज घासून घेऊया। आम्ही खूप ट्रिक बघितल्या की काही इझी ट्रिक असेल तर आपण तिला त्या पद्धतीने आपण त्यातली घाण काढू शकतो किंवा तिच्यातली धूळ तिला साफ करू शकतो, परंतु आम्हाला शेवटी म्हणजे हेअर ड्रायर असं यूज केलं की हेअर ड्रायरने करू शकतो का, पण हेअर ड्रायर नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आपण ब्रशने घासूया। मग आम्ही ब्रशने घासलं आणि ते निघत होतं, परंतु ते खूप चिकट होतं, म्हणजे किती कमी दिवसांमध्ये ही खिडकी किती खराब झाली होती। तर म्हटलं चला आज आपण तिला पूर्ण क्लीन करूया। मग आम्ही ब्रश आणि साबणाच्या साहाय्याने तिला पूर्ण क्लीन केली आणि खरंच सांगते की जेव्हा आपण एखादा कोपरा जरी घरातला क्लीन केला ना खूप छान वाटतं, आणि किचनमध्ये तर अत्यंत प्रसन्न वाटत होतं। थोडंसं एवढंही साफ केलं तरी खूप छान वाटत होतं। तर वरच म्हणजे एक वेळेस नुसती खिडकी नाही तर आम्ही सर्व विंडोज मग पूर्ण क्लीन केली, आणि मला इथे वॉलपेपर लावायचा आहे ॲक्च्युली, तर म्हटलं तोही लावून घेऊया। तर म्हटलं पूर्ण कोरडं होऊ देऊ, एक दिवस नंतर लावूया। आणि बघा अशी पितळाची भांडी, आणि हे सुद्धा मला गिफ्ट मिळालेलं आहे, खूप छान आहे, मला याचा आकार खूप आवडतो आणि यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी छान बसतं। आणि तांब्याची भांडी ही मेन म्हणजे काय, घासल्यानंतर छान धुवून जर ठेवली ना तर त्याच्यावरती डाग हे लवकर धुवून पुसली तर त्यावरती डाग हे पडत नाहीत आणि ते छान राहतात। तर असंच मी याला छान भरून ठेवलं आणि त्याला घासून छान पुसून घेतलं, आणि त्याला मी अशा लाकडाच्या याच्यावरती ठेवते, जेणेकरून म्हणजे डायरेक्ट खाली जमिनीला कॉन्टॅक्ट न देता लाकडाच्या याच्यावरती ठेवते, मी लाकडावरती ठेवते किंवा प्लॅस्टिकवरती ठेवते। तर तांब्यातलं पाणी पिण्याचे फायदे तर खूप आहे आपल्या शरीरासाठी, आणि ते 3-4च म्हणजे 3 ते 4 ग्लास पाणी त्यामध्ये मावतं, खूप छान आहे। यामधले खूप मोठी असं तेही मला गिफ्ट मिळालं, आताच हल्लीच मला गिफ्ट मिळालं ते, पण ते खूप मोठं असल्यामुळे आणि काय होतं की तांब्या पितळाची भांडी एवढी घासायलाही त्रास होतो, तर ते खूप मोठं आहे, त्यामुळे मी ते ठेवून दिलं। मग म्हटलं चला हे दररोज वापरण्यासाठी चांगलं आहे, यातलं पाणी शिल्लक राहिलं तर मी ती स्टीलच्या माझा जो माठ आहे त्यामध्ये टाकते आणि याला परत भरून ठेवते। त्यानंतर बघा हे पिझ्झा कटर होतं, आणि हे सुऱ्या आपण ठेवतो ते म्हणजे ट्रॉलीमध्ये न ठेवता वरती असे ठेवल्या ना तर लवकर घेता येतं। त्यामध्ये समजा सुऱ्या झाल्या, लायटर झालं, तर ह्या गोष्टी ह्यामध्ये ठेवल्या, त्यालाही सगळं म्हणजे एक थोडक्यात म्हटलं तर एक डीप किचन क्लिनिंग करायची होती मला। आणि बघा सर्व क्लीन झाल्यानंतर किती छान वाटतंय। तर हे बघा असं या लाकडाच्या एक छोटा पोळीपाट मिळतो ना, तर त्यावरती ठेवलं, आणि हे बघा हेही किती सुंदर वाटते। त्यालाही असा विचार करते की त्यालाही वॉलपेपर लावूया, तर असं खूप प्रसन्न वाटतं, आणि असं स्वच्छ असेल तर म्हणजे आपल्याला जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हाही आपल्याला खूप छान वाटतं। त्यानंतर मग लगबग सुरू झाली ती म्हणजे स्वयंपाकाची, आणि सकाळी लवकर उठूनच क्लिनिंग केली होती। आणि ह्यामध्ये बघा मी घातलं आहे मिरची, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे। तर ही खानदेश स्पेशल मेथीची भाजी आहे, तर ह्याला छान बारीक म्हणजे त्या मिरची आणि शेंगदाण्यांना छान भाजून घ्यायचं आणि ते पेस्ट करायची, म्हणजे पूर्ण असा मसाला तयार करायचा, आणि असा हा तेलामध्ये सोडायचा। तेलामध्ये त्यामध्ये छान हळद आणि मसाला घालायचा, घरगुती मसाला वापरला किंवा बाहेरचा किचन किंग मसाला तुम्ही टाका, खूप छान टेस्ट येते आणि ही भाजी अगदी छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा नक्की तुम्हाला कशी वाटली। तर असं ही तेलामध्ये छान परतू द्यायचा, आणि बघा त्याला छान तेल सुटतं, आणि त्यात शेंगदाणे टाकलेले असतात बघा साईडने, तुम्ही बघा कसं छान तेल सुटतं आपल्या मसाल्याला। तर एक 10 मिनटं 5 मिनटं छान याला परतू द्यायचं, आणि त्यामध्ये पाणी घालायचं, आणि आपली जी काय आता ही मी बघते कोथिंबीर ही आपण डायरेक्ट मसाला तयार करतानाच घेत असतो, तर यामध्ये मेथी ही जास्त लागत नाही, अगदी थोड्याशा भाजीमध्ये एक 5 ते 7 लोकांची भाजी खूप छान बनते। आणि ही बघा माझी भाजी तयार झाली होती, आणि वरती बघा तरी कशी छान आलेली आहे तेलाची,
तर असं तेल आलं तर मग ही भाजी अगदी भन्नाट, म्हणजे तुम्ही पोळी अशी छान उकळी येऊ द्यायची, 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या, लगेच भाजी शिजते, कारण मेथीची भाजी ही लगेच शिजते. आणि अशी छान उकळी आली 2-3 की आपली भाजी तयार होते. आणि अगदी म्हणजे आमच्या खानदेशची लोकांची सर्वात आवडीची भाजी असेल तर ती म्हणजे ही. आणि अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आणि बघा किती छान तर्री आलेली आहे, तेल आलेलं आहे भाजीवरती. आणि असा पोळीला कुचकरून त्यावरती ही भाजी घेऊन अगदी जेवण, आणि त्यासोबत लोणचं, त्यासोबत पापड, त्यासोबत कांदा, अगदी छान जेवण जातं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.